शिकलेले आमचे बांधव अधिकारी झाले, प्रेरित झाले, प्रगतशील झाले, परंतु कुठेही इंटरव्ह्यूला गेल्यानंतर आमचा त्या ठिकाणी जातीचा दाखला बघितला जातो. जातीचा दाखला बघितला जातो आणि त्या निवड समितीमध्ये दलित मध्ये आमचे बांधव त्या ठिकाणी असतात. जातीचा दाखला दिल्यानंतर क्रायटेरिया लागते. त्या क्रायटेरियामध्ये हिंदू मातंग मांग फॉर्म पेंडिंगला पडला जातो आणि मग तो नोकरीपासून वंचित राहतो. अशा पद्धतीने इतक्या वर्षामध्ये तो समाज वंचित राहत गेला आणि म्हणून आजची अधोगती आहे. किती मोठ्या प्रमाणात IAS ऑफिसर बाळासाहेब आपल्या समाजातले आहेत. मातंग समाजामध्ये प्रमोटेड काही IAS आहेत, परंतु IAS ऑफिसर आमच्या समाजात बनलाच नाही हो. का? तुम्ही आळशी आहेत, तुम्ही बनत नाही, तर आम्ही काय करणार? असाच त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून वर्गीकरणाची गरज आहे. जर या समाजाची प्रगती अशा पद्धतीने होत नसेल, प्रगत झालेल्यांचीच प्रगती होणार असेल, तर प्रगत न झालेल्यांची प्रगती होण्यासाठी म्हणून वर्गीकरणाची आवश्यकता आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे, जे बाबासाहेब आंबेडकरांनी विचार करून त्या काळामध्ये संविधानामध्ये आरक्षणामध्ये आमच्या समाजाला त्या ठिकाणी 2 नंबरच्या स्थानाने घेतलं, त्या बाबासाहेबांचे आम्ही शतशः आभार आहोत. आणि म्हणून बाबासाहेब आम्हाला तुम्हाला विनंती करायची, तुम्ही नातू आहे बाबासाहेबांचे, आम्ही तुमच्याकडे अपेक्षा पाहतोय. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून आमच्या समाजाच्या वर्गीकरणासाठी तुम्ही पाठिंबा द्यावा, असं मी जाहीर वक्तव्य करतो. छोटस मागणं आहे आमचं. नक्की आमचा समाज कालही हिंदू होता, आजही हिंदूच आहे, अजून परिवर्तित नाही. मग हिंदू म्हणून राहत आहे म्हणून आमच्यावर अन्याय होतोय का? बौद्ध झालेल्याची अवस्था महाराष्ट्रात आम्ही वाईट पाहतोय. जाती बेटी व्यवहार होत नाहीत. आम्हाला का तुम्ही बरोबर घेत नाही? येण्याचा प्रयत्न झालाच ना, लोकांनी केलाय ना. त्यांची अवस्था बघून आमचा बांधव जागेवर थांबतोय. बाबासाहेबांना आमचा विरोध नाही. बाबासाहेबांच्या विचाराला आम्ही सतत नतमस्तक आहोत. पण बाबासाहेबांचा विचार सांगून काही मंडळी जर आमचा वेगळ्या पद्धतीने विचार करणार असतील तर आता आम्ही थांबणार नाही. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या, फुले आंबेडकर यांच्या, अण्णाभाऊंच्या, लहुजींच्या विचाराने प्रेरित झालेलो आहोत. आम्ही आता रस्त्यावर उतरलेलो आहोत. रस्त्यावर उतरून आमची लढाई चालू आहे आणि चालूच राहणार आहे, हे या ठिकाणी मी नमूद करू शकतो. मातंग मेळावा आहे. मी जर 45 वर्ष जर फुले आंबेडकर विचारामध्ये काम करत असताना माझ्या समाजाची अधोगती पाहिल्यानंतर मला अतिशय वाईट वाटतं. नक्की आमच्या समाजाचं काही चुकत असेल, परंतु आपण हाणून मारून मुसलमान करणार आहात का? आम्हाला अडचणीत पकडून आम्हाला बौद्ध करणार आहात का? का विचाराला प्रेरित करून आम्हाला तुम्ही परिवर्तित करणार आहात?
हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. मी का असं म्हणतो? आम्ही बौद्ध होत नाही, बाबासाहेबांनी दिलेल्या सवलती घेतो आणि बाबासाहेबांच्या विरोधात आम्ही नाही. आम्ही कार्यकर्त्यांच्या नक्की विरोधात असतो, जे डुप्लिकेट कार्यकर्ते आहेत. बाबासाहेब सांगतात आणि खंजीर खुपसतात, त्यांच्या नक्की विरोधात नक्की राहत आणि इथून पुढे राहणार. 75 पासून मी दलित पॅंथरचा कार्यकर्ता आहे. वालचंद नगर या ठिकाणी पहिल्यांदा शाखा खोलली, तिथल्या शाखेचा मी अध्यक्ष आहे. रामदास आठवले बरोबर गेली 25-30 वर्ष मी काम केलेलं आहे. तरी सुद्धा भाऊसाहेब आढाव यांना तिकीट दिल्यानंतर, महाराष्ट्राचा मी सचिव, तिकीट दिल्यानंतर मला 246 मतं, तिथल्या शाखेच्या अध्यक्षाला 467 मतं. मी नेता आहे का तो माझा नेता आहे हेच मला कळलं नाही. का? भाऊसाहेब आढाव नेता आहे हो, पण मागाच आहे. व्हॉट इज दिस? तर दिस इज दॅट. आणि म्हणून बांधवांनो, मनामध्ये संकुचितपणा लोकांचा वाढत चाललेला आहे, मतभेद वाढत चाललेले आहेत, मनभेद वाढत चाललेले आहेत. यांचा एकोपा करण्याची गरज आहे. आणि तुम्ही आमचे नेते आहात, दलितांचे नेते तुम्ही आहात. तुमच्याकडे